अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत बावनकुळे यांनी सांगलीत जयंत पाटलांचा दबदबा कमी करण्याची रणनीती आखली। निशिकांत पाटील आणि सम्राट महाडिक यांना ताकद देऊन पक्षप्रवेशांना गती मिळाली। भाजप आणि अजित पवार यांनी सांगलीत थोरल्या साहेबांचा पक्ष रिकामा केला असून अनेकांचा ओढा या युतीकडे वळलाय। राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर अजित पवार यांचा सर्वात मोठा हिरमोड कुठे झाला असेल तर तो सांगली जिल्ह्यात। स्वतः प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेच या जिल्ह्यातील असल्याने अजित पवार यांच्यासोबत जाणं म्हणजे थेट जयंत पाटील यांच्याशी पंगा घेण्यासारखं होईल। दोघांच्या वादात आपण पडायलाच नको असं म्हणत त्यावेळी फारसे कोणी धाडस दाखवले नाही। तत्कालीन आमदार मानसिंगराव नाईक, सुमनताई पाटील यांनीही जयंत पाटील यांच्याच पाठीशी उभं राहणं पसंत केलं। पण अजित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत बावनकुळे या नेत्यांनी मागील 2.5 वर्षांच्या काळात ठरवून जयंत पाटील यांचा दरारा कमी करण्याचा, बळ कमी करण्याचा प्रयत्न केला। निशिकांत पाटील, सम्राट महाडिक यांना ताकद दिली। हे दोघेही जयंत पाटील यांच्या हात धुवूनच मागे लागले। विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांच्या थेट आमदारकीवरच घाव घालण्याचे नियोजन केले। अगदी थोडक्यात हे नियोजन हुकलं। पाटील 13,000 निवडून आले। पण यामुळे जयंत पाटील यांच्या वर्चस्वाला धक्का बसलाय हा मेसेज जिल्ह्यात गेला। त्यातच पुन्हा पूर्ण बहुमतात युतीची सत्ता आली। त्यामुळे नाराज नेत्यांनाही कॉन्फिडन्स आला। महाडिक आणि पाटील यांनी या कॉन्फिडन्सला आणखी हवा दिली आणि पक्षप्रवेशासाठी पायघड्या घातल्या। याच जोरावर भाजप आणि अजितदादांनी जयंत पाटलांच्या नाकाखालून थोरल्या साहेबांचा पक्ष रिकामा करत आणलाय। सत्तेत असणाऱ्या अजित पवार आणि भाजप यांच्यात सध्या अनेकांचा ओढा दिसतोय। पक्षफुटीच्या वेळी शरद पवार यांच्या पक्षात असलेल्या महापौर राहिलेल्या इद्रिस नायकवडी यांना राष्ट्रवादीत आणलं गेलं। लिहिलेला शब्द पाळत त्यांना आमदार केलं। एकत्रित राष्ट्रवादीत असताना त्यांचे वडील इलियास नायकवडी प्रदेश उपाध्यक्ष होते। विटाचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी देखील शरद पवार यांची साथ सोडत भाजपाबरोबर जाणं पसंत केलं होतं। त्यानंतर माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्यासह राजेंद्र देशमुख यांनीही अजितदादांची साथ दिली। दिग्विजय सूर्यवंशी, पद्माकर जगदाळे, विष्णू माने, मैनू बागवान अशा दिग्गजांचं आउटगोईंग मोठ्या प्रमाणावर झाल्याचं चित्र आहे। नुकताच मोठा पक्षप्रवेश झाला तो माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांचा। त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांसह भाजपमध्ये प्रवेश केला। वयाच्या 90मधील नेत्याच्या पक्षप्रवेशाला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले होते। डांगे यांच्या रूपानं जिल्ह्यातील एक मोठा धनगर समाजाचा चेहरा राष्ट्रवादी सोबत होता। पण डांगे पुन्हा भाजप सोबत आले आहेत। शैक्षणिक संस्था, सूतगिरणी या सर्व गोष्टींचं पाठबळ त्यांच्या मागे आहे। राज्यात आणि केंद्रात दोन्हीकडे भाजपची सत्ता आहे। त्यामुळे त्यांनी पुन्हा भाजपची वाट धरली असावी असं बोललं जातं। याच सगळ्या पक्ष सोडून जाणाऱ्यांना वैतागून जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर ज्यांना जायचं त्यांनी आत्ताच जावा, ऐन निवडणुकीच्या तोंडावर कोंडी करण्याचा प्रयत्न करू नका असं म्हणत सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना एकाच भाषेत तंबी दिली होती। पण नुकताच सांगलीच्या दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी बेरजेचं राजकारण करा असा आदेश स्थानिक नेत्यांना दिला आहे। अजितदादांच्या या आदेशात आणखी काही पक्षप्रवेश होणार असल्याचे संकेत मिळत आहेत। त्यामुळे पिक्चर अभी बाकी है।